अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील मान्यवर, गुरुजनवर्ग, पालक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्वरा नितीन पावसे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर शिर्डी आहे. माझ्या विषयाचे नाव आजच्या समाजाला बाबांच्या शिकवणुकीची आवश्यकता. होऊन या प्रत्यक्ष दर्शन निवारे नाही ज्यांचे नयन, तयांसी बाबांची शिकवण पुण्य पावन घडावे. अर्थात ज्या कोणाला बाबांचे प्रत्यक्ष दर्शन होऊन त्यांचे डोळे तृप्त झाले नसतील, अशा लोकांना, आजच्या समाजाला बाबांची शिकवण हीच आयुष्यात मोलाची ठरणार आहे. आज बाबांच्या शिकवणीची खूप मोठी आवश्यकता आहे. होता 2 प्रहार अन्नाविन जीव घाबरा, जैसे अपना तैसे इतरा, जाणील अंतरा तेची भला. अन्नदानाबद्दल महत्त्वाचा उपदेश बाबांनी केला. बाबा स्वतः अन्न शिजवून सर्वांना खाऊ घालत. त्या काळी सुरू केलेली अन्नदान सेवा आजही आपल्याला श्री साईबाबा संस्थानाच्या भोजनालयात दिसून येते. बाबांनी प्रपंच करणाऱ्यांनाही इशारा दिला. आपुली प्राप्ती पाहून दान धर्म करावा जाणं, उगीच कर्ज काढून उधळेपणा करू नये. काही दिवसांमध्ये आपण बघतो की लग्न किंवा इतर समारंभ असेल तर एखादा गरीब व्यक्ती सुद्धा इंटरनेटच्या दिखाव्यामुळे कार्यक्रम अगदी कर्ज काढून थाटामाटात करतो आणि कर्जबाजारी होतो. त्यामुळे साईबाबांची ही शिकवण खूप गरजेची आहे. बाबा स्वतः पशु पक्ष्यांना खाऊ घालत. सर्व प्राणी मात्रांशी प्रेमाने वागावे, त्यांच्यामध्ये सुद्धा जीव असतो असा संदेश बाबांनी दिला. पर्यावरण आणि संवर्धन बाबांनी ते सांगायचेही नाही बरं का, ते कृतीतूनही करून दाखवायचे. त्यांनी स्वतः झाडे लावली. त्याचे उदाहरण आपल्याला लेंडी बागेत बघायला मिळते. बाबांनी रोग्यांची सेवा केली. शिर्डीत आल्यावर आजारी असणाऱ्यांना ते औषध पाणी करत व ती सेवा आजही बाबांच्या शिर्डीत अखंड सुरू आहे. बाबा नेहमी सांगायचे, कोणाची निंदा करू नये, वादावादी करू नये, कोणाची बरोबरी करू नये, नेहमी सत्य बोलावे, कोणास टोचून बोलू नये, सहन करावे. आपल्यामध्ये सहनशक्ती असेल तर समाजातील आत्महत्येचे प्रमाण कमी होईल व इतर गुन्हेही कमी होतील आणि ही काळाची गरज आहे. बाबांची सर्वात मोठी शिकवण म्हणजे सबका मालिक एक. बाबा सर्व धर्मांचा आदर करायचे. रामनवमी असो की मोहरम, बाबांच्या अंगणात रामजन्म व्हायचा आणि मोहरमची मिरवणूकही निघायची. शंखनाद, आरती मस्जिदीत नेहमी चालू. बाबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आपण जर का वागलो तर सुरू असलेला जातीभेद, दंगल, गुन्हेगारी थांबून प्रगती बरोबरीने शांतताही तितकीच निर्माण होईल. बाबा ज्योतिषशास्त्र मानत नव्हते. मनुष्याने ज्योतिषशास्त्राच्या नादी न लागता आपल्या प्रयत्नांवर श्रद्धा व विश्वास ठेवावा. नादी कुणाच्या लागू नका, जन्मपत्रिका पाहू नका, सामुद्रिका विश्वासू नका, चालवाने का अभ्यास. बाबांची आणखी महत्त्वाची शिकवण म्हणजे गुरुभक्ती, म्हणजेच गुरूंची आज्ञा, गुरुवचन विसरू नये. सायन्स आणि अभ्यास हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या काळी गुरूंची आज्ञा पाळून विद्यार्थी शिक्षण घेत असत, पण सध्या गुरूंनी रागवले तर गुरूंना शिक्षा मिळते. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा कमी होत आहे. सध्याचा विचार करता सर्वात मोठी शिकवण म्हणजे नेहमी आनंदी राहावे, फिकीर न करावी किंचित, सदा असावे आनंदभरी, चिंता न करावी. उपदेश नित्य बाबांचा. श्री साईबाबा स्वतः आनंद स्वरूप होते. त्यांचा स्वभाव विनोदी होता. भक्तांना हसवण्याकरिता ते स्वतः घुंगरू बांधून नृत्य करत व ते पटवून द्यायचे की संसारात अनेक दुःख व संकट तर नेहमीच असतात, पण त्यात उगाच आपण रडत चिंताग्रस्त होऊन आपले आजार आणखी वाढू नका. नेहमी हसत व आनंदी राहा. आज तंत्रज्ञानाबरोबर बाबांच्या शिकवणीचीही तेवढीच गरज आहे. सोडून या लाख चतुराई, स्मरणानंतर साई साई, वेडा पाय होईल पायी, संदेह काही न धरावा. सोडून या लाख चतुराई,
स्मरा निरंतर साई साई, पेढा पार होईल पायी, संदेह काही न धरावा. बाबांचे विचार या संपूर्ण विश्वाला कल्याणकारक ठरणार आहे. म्हणूनच आपण सर्व साईंचे विचार आत्मसात करूया. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. धन्यवाद. ओम साईराम.